हाय एव्हरीवन, राधे राधे, जय श्री कृष्णा। आज आपण ज्येष्ठ गौरी आणणार आहोत, त्यांचे पूजन करणार आहोत। त्यासाठी हे स्टँड आणलं आहे मकरसाठी। तर आता आपण मंडप तयार करणार आहोत गौरी पूजनासाठी। तर हे पहा, आता भैया मंडप लावणार आहे। हे स्टँड खाली लावलं आता चौकोनातून। आता त्याच्यावर हे पायऱ्या वगैरे मंडप तयार करणार आहे। प्रथम चौकोन मंडप तयार करून घेतलेला आहे। तर हे पहा गौरी पूजनाचा। तर हे पहा गौरी पूजनासाठी चौकोनी मंडप तयार झाला। तर ज्येष्ठ गौरी या शब्दाचा अर्थ काय आहे? संस्कृत शब्द उत्पत्तीप्रमाणे 8 वर्षाची अनघरात अशी पवित्र कन्या। तसेच गौरी म्हणजे गौरी, हिमालय ओ म्हणजे हिमालय पर्वत भागातील पार्वती, उज्ज्वल वर्णाची गौरी। भारतभर गौरी म्हणजे पार्वती शंकर पत्नी। भारतभर देवीची जी शक्तिपीठे आहेत ती आदिशक्ती उमा पार्वतीचे स्थाने आहेत। भारतीय संस्कृतीनुसार वर्णन ज्या 2 शब्दात केले जाते ते म्हणजे शिवशक्ती। शक्तीची विविध रूपे, लोकदेवता आणि शक्तिपीठे म्हणून भारतभर आहेत। तिला अनेक नावे आहेत। गौरी पार्वतीचे एक नाव महालक्ष्मी आहे। गावगड्यात लक्ष्मी आई म्हणून सर्वार्थाने रुंद शब्द संबंध महाराष्ट्रात हे नाव पूर्वापार वापरला जातो। लक्ष्मी आईचे वाहन नंदी आहे। गजांत लक्ष्मी हे भगवती पार्वतीचे एक रूप आहे। लोकदेवता लक्ष्मी आई व व्यापारी लोकांची पणी देवता, यातून त्या इतर देवताचे धार्मिक जीवनात स्थान आहे। आता हे मंडपाला आपण तयार करणार आहोत। हे बेडशीट आणला होतं ते आता वरून टाकायचं आहे, त्याने आपला मंडप सुंदर दिसेल। तर हे पहा, हे मंडप तयार करणार आहोत। तर बघा आता किती छान दिसतंय मंडप। लक्ष्मी आई म्हणून सर्वार्थाने रुंद शब्द संबंध महाराष्ट्रात हे नाव पूर्वापार वापरला जातो। गौरी आणि गौरी अशा 2 देवींचे पूजन या प्रसंगी केले जाते। गौरी या शब्दाचा अर्थ आहे गौर वर्णाची। तर ज्येष्ठ गौरी पूजन असा उल्लेख का केला जातो? तर ती भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर गौरी आगमन, तर ज्येष्ठ नक्षत्राला गौरी पूजन होते। शेतीचा शोध स्त्रियांनी लावला। शेती संबंधी कृषी संस्कृती विकास करण्यामध्ये पार्वती गौरी शिव महादेवाचे मोठे योगदान आहे। शेतीच्या आधीची रानटी अवस्था, अभूती आणि समृद्धीची परिस्थिती आणि शेतीचा शोध लागल्यानंतर धन धान्यात संपन्न कांतिमान असलेले जीवन, या 2 अवस्थांचं मूर्त स्वरूप म्हणजे पार्वती गौरी। विकसित केलेली कृषी संस्कृती ही शक्य झालं ती बुद्धीच्या विकासामुळे। म्हणूनच अनेक कुटुंबात ज्येष्ठ आणि कनिष्ठ यांच्या मध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवतेला आणून बसवतात। पूर्वी ताटात मावणार नाही इतके पदार्थ करण्याची परंपरा होती। हे तिथे सुबत्ता आणि समृद्धीचे प्रतीक आहे। तर आपल्या आता या पायऱ्या तयार होत आहे। अशा 5 पायऱ्या आपल्याला लावायच्या आहेत। आणि हे पहा, तुम्ही पाहू शकता आता आपल्या 5 पायऱ्या तयार होत आहे। तर भाद्रपद महिन्यात हरतालिका व्रत, पार्वती महादेव प्राप्तीसाठी केलेले अपर्णा व्रत, त्यानंतर गणेश आगमन शुद्ध पक्षात व त्यानंतर गणेश मातेची अनुराधा नक्षत्रावर आगमन। आपल्या कुलाचाराप्रमाणे प्रतिमा व प्रतीके बसवतात। ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी पार्वतीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात। 3ऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करतात। गौरीला देवीला भारतभर असंख्य नावे आहेत, त्यापैकी गावगड्यात तिला लक्ष्मी आई व महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठ नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठ गौरी म्हणतात। इस तरह से किया है। तर हे बघा आपलं छत देऊन तयार झालं आहे। हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग। तो आज हम नेक्स्ट डे हैं। तो आज हम क्या क्या तैयारी करने वाले हैं ये देखिए। ये रात को इतना सारा किया था, अभी इसके बाद का काम चालू हो गया है।
रात को लड्डू बनाए थे इतना सारा, ये सब लगाना है। हमारी माँ जी बोल रही है ये सब लगाना है। देखिए ये लगा रही है, इसके बाद ये लगाने वाली है। और ये रात को इतना सब किया था, तो अभी इसके बाद का अभी हम तुरंत ही करेंगे। तो चलो लेट्स गो। तर दारात रांगोळी काढायची असते तर काही खूप चालते, खूप चालते. सिंपल मी रांगोळी काढली आणि ते गौरीच्या आगमनासाठी आणि तुळशीपासून हे आगमन करतो. तर तुळशी आणली आणि तुळशीची आगमन सुरुवात केली. तर आमची ही पारंपरिक गौरी आहे आणि ही गौरीची आता आपण पूजन करणार आहोत. तिला घरात आणणार आहोत. सुगवंदना जय देव जय मंगलमूर्ती वसुन मंगलमूर्ती. वगैरे घेऊन झाल्या. आता तिला वस्त्र अलंकार धारण करून तिचे पूजन करायचे असतात. तिला आता पूर्ण साडी चोळी नेसवून तयार करायचे आणि मगच पूजा वगैरे करायची. तर आता इथपर्यंत तयारी आली आहे. गौरी बसवण्यात आली आहे. आता साडी वगैरे नेसवण्याची तयारी चालू आहे. तर आपल्या स्थळ परत्वे गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा बदललेल्या आहेत. काही कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पानवठ्यावर जाऊन 5, 7 किंवा 11 खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी 5 मडक्याच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडीची साडी चोळी नेसवतात आणि तिची पूजा करतात. काही घरात धान्यांची रास म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा डाळ इत्यादीपैकी 1-2 धान्याचे पीठ तयार करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या लोखंडी सळ्यांच्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात, त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्यांची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यावर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचे गौर असते, तेरड्याची रोपे मुळासकट आणतात
ही मुळे म्हणजेच गौरीची पावले असतात. समज आहे आधुनिक काळात गौरी पूजनाच्या व मांडणीच्या पद्धती व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. आमच्या घरात आमच्या परंपरेनुसार ही वाटीची लक्ष्मी आहे. वाटी असते, तिला रंगवलं जातं आणि तिची गौरी म्हणून पूजा केली जाते. तर हे पहा, तर वाटीपासून आम्ही गौरी तयार केली आहे. तर आम्ही तिला महालक्ष्मी म्हणून पूजा करतो. तर अशी ही सर्वांच्या परंपरेनुसार गौरी असते. तर ही मूळ म्हणजे गौरीची पावले असं समज. आधुनिक काळात गौरी पूजनाच्या व मांडणीच्या पद्धती आता खूपच आधुनिक झाल्या आहे. गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपात अनेक घरात गौरी महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी पंचांगात शुभ वेळ पाहून मुखवट्याची आणि लक्ष्मीच्या हाताची पूजा होते. त्या रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी महालक्ष्मी किंवा सखी पार्वतीसह त्यांचे मुलेही एक मुलगा आणि एक मुलगी मानतात. देवीचा शृंगार झाल्यानंतर तिला तिचा चेहरा दाखवला जातो आणि ती खुश होते बघून. तर पहा, देवी हसती आहे स्वतःचा चेहरा पाहून. तर तुम्ही पाहू शकता तिचा चेहरा आरशामध्ये. तर देवी आता आनंदी झाली आहे. तर आता हे पूर्ण देवीचं केलेली पूजा आहे. हे राशी वगैरे मांडले आहे आणि करंजा लाडू सगळं केलं होतं आम्ही. तर तुम्ही पाहू शकता. तर आमच्या घरी एक मुलगा मुलगी नसते म्हणून आम्ही बाहुल्या मांडतो. तर हे आमच्या माझ्या लहानपणीच्या बाहुल्या आहेत. आणि हे आमचे तुळशी वगैरे मी साठी मांडले आहे. आणि हे नारळाचे झाड मी महालक्ष्मी म्हणून पूजा करते. माझ्या व्रताचे फळ म्हणून ते रोप आले होते. आता पाहू शकता तुम्ही, वरती पण डेकोरेशन केलेलं आहे. तर तुम्हाला जर आमचं गौरी पूजन आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी गौरी पूजनाची कहाणी वगैरे सांगणार आहे. तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर आई आणि ते पूजा करता आहे तर गौरी पूजनाची. तर असा आमचा गौरी पूजनाचा व्हिडिओ आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. राधे राधे, जय श्री कृष्णा. आवडल्यास लाईक करा. वीडियो आवडल्यास लाईक करा. अच्छा लगे तो लाईक कीजिए, सब्सक्राइब करा. थैंक यू, धन्यवाद. आणि आता माझा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये छान व्हिडिओ निघत नाही म्हणून भैयाच्या मोबाईलमध्ये छान व्हिडिओ काढायचा होता. तर त्याला घाई होती म्हणून घाईत कसा तरी मेकअप करून मी हा व्हिडिओ काढला, पोस्ट केला. आता आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. जय राधे राधे, जय श्री कृष्णा.